अकोट महामार्गावरील लखाड ते सातेगाव फाट्या दरम्यान आज दिनांक 5 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडून आला. टाटा कंपनीचे ट्रेलर व टाटा 407 या वाहनात झालेल्या जोरदार धडकेत दोघे जण गंभीर जखमी झाले असून ट्रेलरचा चालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार MS46 BB 1125 क्रमांकाचा टाटा टेलर जलवाहिनीसाठीचे मोठे सिमेंटचे पाईप अंजनगाव मार्गे अकोटकडे नेत होता. दरम्यान अकोट मार्गे अंजनगावकडे कापसाने भरून येणारा टाटा 407 MS6 G 8114 या दोन वाहनात जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की 407 वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला तर ट्रेलर रस्त्यालगतच्या शेतात उलटला. अपघातात ट्रेलरच्या समोरील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला असून 407 वाहनांची मोठ्या प्रमाणात चेंदामेंदा झाला आहे. या घटनेतील ट्रेलरमधील हिमांशु हिंद्रकुमार मिश्रा वय 31 राहणार रायसिंगपूर अमेठी उत्तर प्रदेश व 407 मधील रवी देवीदास कटुकाडे वय 38 राहणार अकोट हे दोघे गंभीर झाले आहेत. दोन्ही जखमींना तात्काळ अंजनगाव सुरजी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दरम्यान अपघातानंतर ट्रेलरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. जयेंद्र गाडगे, अध्ययन समाचार लाईव्ह, अंजनगाव सुरजी.